कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील 4 तीर्थक्षेत्रांचे भाग्य उजळले. तब्बल 65 लाख रुपयांचा विकास निधी मंजूर. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कोरेगाव तालुक्यातील 4 तीर्थक्षेत्रांचा यामध्ये विकास होणार असून सुमारे 65 लाख रुपयांचा निधी त्यात देण्यात आला आहे, अशी माहिती आमदार सचिन पाटील यांनी बुधवारी सकाळी 10 वाजता दिली. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मी स्वतः राज्य शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून लवकरच या निधीतून विविध कामांना सुरुवात होणार आहे. या विकास कामांमुळे परिसरातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली. कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात भावीनगर येथे श्री गुमाई देवी मंदिराजवळील ओढ्यावर झुलता पूल बांधण्यासाठी 20 लाख रुपये, चौनेश्वर येथे श्री चौनेश्वर मंदिर परिसरात भक्तनिवास बांधण्यासाठी 10 लाख रुपये, सोळशी येथील श्री 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान येथे शनी देवस्थान मंदिराकडे जाणारा रस्ता सुधारण्यासाठी 15 लाख रुपये, विखळे येथे जोगमठ परिसरात संरक्षक भीत बांधण्यासाठी 20 लाख रुपये असे एकूण 65 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या मंजूर झालेल्या कामांमुळे या स्थळांना भेट देणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. मतदारसंघातील अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर भाविक आणि पर्यटकांची नेहमी वर्दळ असते, मात्र या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, निवारा शेड, पोहोच रस्ते आणि परिसराचे सुशोभीकरण यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी आणि या स्थळांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. सातारा कोल्हापूर महामार्ग जलदगतीने पूर्ण होणार. कराड वाहतूक कोंडीसाठी ठोस पावले उचलणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले. सातारा कोल्हापूर मार्ग हा पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या रस्त्यामुळे व्यापार, उद्योग, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळत असून त्यामुळे या कामाची गती वाढवणे ही अत्यावश्यक बाब आहे. त्यादृष्टीने तातडीने काम सुरू करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. मुंबई येथे मंत्रालयात मंत्री भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावरील सातारा कोल्हापूर रस्त्याच्या कामाची प्रगती आणि कराड शहरातील वाहतूक कोंडीबाबत बुधवारी दुपारी 2 वाजता सविस्तर आढावा बैठक झाली. विभागाचे सचिव नागरगोचे यावेळी उपस्थित होते. तसेच सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित शासकीय अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत रस्त्यांचे अपूर्ण काम, अडथळे तसेच निधीविषयक बाबींचा आढावा घेण्यात आला. कराड शहरातील वाहतूक कोंडी हा स्थानिक पातळीवरील गंभीर प्रश्न असल्याचे निदर्शनास आणून देत त्यावर प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचनाही मंत्री भोसले यांनी दिल्या. वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी सिग्नल प्रणाली, पर्यायी मार्ग आणि फ्लायओव्हरच्या प्रस्तावांचा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्यातील प्रत्येक रस्ता हा जनतेच्या सोयीचा आणि सुरक्षिततेचा दुवा ठरावा हा आमचा निर्धार आहे, असे सांगून मंत्री भोसले म्हणाले की रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. वेळेत आणि उत्तम दर्जाचे काम पूर्ण होणे हीच जनतेची अपेक्षा असून ती पूर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. बैठकीत अधिकाऱ्यांना कामाच्या गतीसह गुणवत्ता राखण्यावर भर देण्याच्या आणि नियोजित मुदतीत काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक. दहिवडीत प्रशासनाला निवेदन सादर. राज्य सरकारवर जोरदार टीका. फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक झाला असून दहिवडी येथे बुधवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मान तालुका प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी पक्षाने राज्य सरकारवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा, दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या निष्क्रिय कामकाजाचा पंचनामा देखील पक्षाकडून करण्यात आला. घटनेला अनेक दिवस झाले तरीही न्याय न मिळाल्याने संतप्त भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणातील चौकशीबाबत तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर राज्यभर सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. आज 29 ऑक्टोबर 2025 राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मान खटाव तालुक्याच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालय येथील तहसीलदार साहेब यांना जो या सातारा जिल्ह्यालाच नव्हे तर या संपूर्ण महाराष्ट्राला काळिंबा फासण्यासारखी एक दुर्दैवी घटना फलटण या शहरामध्ये झाली. आमच्या भगिनी डॉक्टर भगिनी संपदा मुंडे मॅडम यांनी आत्महत्या केली. खरं तर हे मीडियामध्ये त्यांनी आत्महत्या केली की हत्या झाली हा चौकशीचा भाग आहे, परंतु
झालेली जी हत्या आहे ती आत्महत्या आहे याची एसआयटी नेमून कुठल्याही दबावाला बळी न पडता योग्यपणे चौकशी झाली पाहिजे आणि त्यामध्ये जे आरोपी आहेत म्हणजे कोणी आरोपी असू द्या त्याच्यामध्ये प्रशासनमधले म्हणजे वर्दीचं जनतेचं रक्षण करणारेच भक्षक झालेत असं प्राथमिक स्वरूपात समोर आलेलं आहे ते असू द्या किंवा राजकारणातले बडे हस्ते असू द्यात एसआयटी नेमून न्यायालयीन चौकशी यांची होऊन जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं आम्ही निवेदन पक्षाच्या वतीने या ठिकाणी दिलेलं आहे। या संदर्भामध्ये आम्ही मीडियामध्ये पाहतोय रोज वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत। खरं तर याच्यावरती काल परवा दिवशी आम्ही पाहिलं की महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर या ठिकाणी आल्या आणि अतिशय महिला आयोगाला काळिंबा फसणारा प्रकार त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय। महिला आयोगानं खरं तर जे पीडित व्यक्ती आहे डॉक्टर आहेत त्यांच्या बाजूने बोलायचं सोडून प्रस्थापितांच्या सुपाऱ्या घेऊन महिला आयोग काम केल्यासारखं बोलतोय त्या ठिकाणी। म्हणजे ज्या आमच्या डॉक्टर भगिनी ज्यांनी आत्महत्या केली की हत्या केली ही जनतेसमोर अजून प्रश्न निर्माण आहे आणि कुशल त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोड ओढण्याचं काम हे महिला आयोग करत आहेत। आमची मागणी आहे महिला आयोगानं व्यवस्थित काम करायचं। तुम्हाला महिला आयोगावरती तुमची नेमणूक केलेली आहे म्हणजे पीडित महिलेला न्याय द्यायचं सोडून तुम्ही प्रस्थापितांची गुलामगिरीप्रमाणे बटीक असल्याप्रमाणे त्या पीडित महिलेच्या चारित्र्यावरती संशय निर्माण करताय। तुम्ही खऱ्या अर्थानं तुमचा या ठिकाणी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। तुम्ही त्या खुर्चीवरती बसायची तुमची मुळात लायकीच नाही अशा पद्धतीनं तुमचं वागणं आज इथं जनतेला दिसतंय। बडे नेते आहेत त्या आमच्या भगिनीनं लिहिलेलं आहे कुणाचे पीए त्याच्यामध्ये फोन करत होते कुणाचा दबाव येत होता त्या सगळ्यांची इथं या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला रस्त्यावरती उतरावे लागेल। पुण्यातील H&D जैन बोर्डिंग विक्री व्यवहार रद्द करा। फलटणमध्ये सकल जैन संघाचा मोर्चा प्रशासनाला निवेदन सादर। पुण्यातील ऐतिहासिक H&D जैन बोर्डिंगचा विक्री व्यवहाराविरोधात फलटण शहरातील सकल जैन संघाच्या वतीने बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। या मोर्चात शहरातील सकल जैन समाज बांधव महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान बोर्डिंग विक्री व्यवहार रद्द करा जैन समाजाची ऐतिहासिक संपत्ती वाचवा अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले। संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की H&D जैन बोर्डिंग हे जैन समाजाच्या शिक्षण संस्कार आणि एकतेचे प्रतीक आहे। या संस्थेच्या विक्री व्यवहाराने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे हा व्यवहार तात्काळ रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। या संदर्भात तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले असून प्रशासनाने ते स्वीकारून संबंधित प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले। समाजाच्या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। मागणी एवढीच आहे की ही जी काही आपल्या इथं आपण हा जो मोर्चा आज काढलेला आहे तर हा मोर्चा काढण्याचं मेन कारण तेच आहे की कारण आपण बघितलेलं आहे की आपली जेव्हा मुलं पुण्याला जातात तेव्हा आपल्या मुलांची केवढी मोठी कारण आम्ही तिथं शिकलेलो आहोत स्वतः आम्ही 4 वर्ष तिथं जाऊन शिक्षण घेतलं आणि आज त्या संस्थेमध्ये शिकून बरीच मोठी मुलं मोठ्या मोठ्या पदांवर काम करतायत मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत खूप जण सीए आहेत इंजिनियर्स आहेत आणि अशी ही जी चांगली संस्था आहे हीच आज संस्था त्यांनी विकायला काढलेली अतिशय चुकीची गोष्ट झाली आणि हे सर्व जे काही काम झालेलं आहे ते अतिशय बेकायदेशीरपणे झालेलं आहे। तर या विरोधात आपण हा मोर्चा इथं काढलेला आहे। आणि काळात तिथं असलेल्या ट्रस्टींनी कुठल्या भावनेनं किंवा कुठल्या आमिषापोटी हा निर्णय घेतलाय समजत नाही। खरं तर कुठेतरी काहीतरी गैरसमज झालेला असला पाहिजे कुठेतरी काहीतरी चुकीचा संदेश त्यांच्यापर्यंत गेलेला असला पाहिजे अन्यथा वालचंद इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे आमचे विनोदभाई असतील किंवा त्याच्यापूर्वी लालचंद हिराचंद असतील अशा प्रकारचा निर्णय ते घेणार नाहीत याची मला एकट्यालाच नाही तर आम्हा सगळ्या समाज बांधवांना त्याची निश्चितपणानं कल्पना आहे। पण तरी सुद्धा हा घेतलेला निर्णय निश्चितपणानं चुकीचा आहे। आता चुकीचा एवढ्यासाठी की समाजातली जी मुलं पुण्यामध्ये जाऊन शिक्षण घेतात नंतर त्यांचा व्यवसाय असेल त्यांचा उद्योग असेल त्याच्यामध्ये आपली प्रगती साधतात त्याच्या पाठीमागे निश्चितपणानं ह्या H&D हॉस्टेलचं हातभार आहे त्यांची मदत आहे तिथं होणारे जे संस्कार आहेत ते निश्चितपणानं उपयोगी पडतात।
आणि हे संस्कारच जर तुम्ही बंद करणार असाल, ही व्यवस्थाच जर तुम्ही बंद करणार असाल, तर उद्याच्या समाजाची जी काही प्रगती आहे, समाजातल्या आम्हा तरुणांना जी काही प्रगतीच्या दिशेनं पुढे जायचंय त्याच्यासाठी होणारं मार्गदर्शन आहे ते कोणत्या हेतूनं आपण थांबवताय? म्हणजे वालचंद इंडस्ट्रीज असेल किंवा लालचंद हिराचंद असतील, हिराचंद नेमचंद असतील, त्यांनी घेतलेली जी भावना आहे, त्यांनी केलेली जी अपेक्षा आहे समाजाकडनं, ती आपण का खंडित करताय हे निश्चितपणानं समजत नाही. आणि केवळ या मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला कुठेतरी निषेध करावा, आपल्याला काहीतरी समजवावं, आपल्याला काही सांगावं या भावना नाहीत, तर निश्चितपणानं ही सुरू असलेली अखंडित परंपरा आपण इथून पुढच्या काळामध्ये सातत्यानं सुरू ठेवावी हे सांगायसाठी हा मोर्चा असं मी समजतो. सायबर ठगांकडून 16,000ची युवकाची फसवणूक. रहमतपूर पोलिसांनी पैसे परत मिळवून दिले. रहमतपूर तालुका कोरेगाव येथे पुन्हा एकदा सायबर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअॅपवर सायबर ठगाने पाठवलेली लिंक ओपन केल्याने तक्रारदार विधेश बाजारे यांच्या बँक अकाउंटमधून 16,000 रुपये ट्रान्सफर झाले होते. मात्र रहमतपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तांत्रिक विश्लेषणाद्वारे तातडीने हालचाल करत तक्रारदार युवकास रक्कम परत मिळवून दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांनी बुधवारी सायंकाळी 6:30 वाजता याबाबत माहिती दिली. पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार विधेश गोपाळ बाजारे हे ऑनलाईन फसवणुकीचे बळी पडले आहेत. त्यांना एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून व्हॉट्सअॅपला एक लिंक पाठवली होती. बाजारे यांनी ती लिंक ओपन करता संपर्क साधत त्यांच्या खात्यातून 16,000 रुपये ट्रान्सफर झाले असल्याचे लक्षात आले. या घटनेबाबत त्यांनी तात्काळ रहमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कांडगे पाटील व सायबर विभागाचे अंमलदार दीपक देशमुख यांनी तातडीने तपास केला. संबंधित बँक खाते गोठवण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराला रक्कम परत मिळावी यासाठी न्यायालयात विनंती करण्यात आली. न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतर संबंधित तक्रारदार व्यक्तीस रक्कम परत करण्यात आली. दरम्यान नागरिकांनी अज्ञात लिंक्सवर क्लिक न करण्याचे, अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती न देण्याचे व बँक खात्याचे तपशील शेअर न करण्याचे आवाहन सचिन कांडगे पाटील यांनी केले आहे.